चुकून बघता बघता असा हात केला गेला आणि व्हिडिओ आता तो चालू झालेला आहे. मग म्हटलं नाहीतरी आपल्याला आता व्हिडिओ चालू करायचाच आहे, तर असू दे, होऊ दे चालू, म्हणून मग चालूच ठेवला आहे. आणि माझी व्हिडिओ चालू करायच्या आधीची ही सर्व तयारी करत आहे. आवाजात लगेच फरक पडला असणारच आहे. तर हे असं होतं बोया माईकचं. इतका गुंडाळा होतो ना की काय सांगायचं तुम्हाला. पण बोया माईक लावल्यामुळं जो छान आवाज येतो ना तो इतरमुळेही येत नाही, म्हणजे नुसताच येत नाही, हल्ला. तर म्हणून हा माईक लावायचा. तुम्ही इतरही कंपनीचे विकत घेऊ शकता आणि लावू शकता बरं का. पूर्वी हा एकच होता, अलीकडे नाही आहे. तर तुम्ही म्हणाल हे सगळं आधी आवरावरी तुम्हाला करून बसता येत नाही का, नंतर कशाला करता ही आवरावरी. तर मला हे आवरावरी तुम्हाला दाखवायची असते बरं का. तर मी आता हे आज असं गळ्यातलं घातलेलं आहे. अलीकडे खूप दिवस हेच गळ्यातलं आहे. कानातला असा एक मोती घातलेला आहे. हा 10 रुपयाला मिळालेला मोती आहे. हे 60 रुपयाला मिळालेलं गळ्यातलं आहे सगळं मिळून. तर आता याच्यावरती अशा 2 प्रकारच्या माझ्या बांगड्या आहेत. तर मग मला असं वाटतं की आज ह्या बांगड्या घालाव्यात. ह्या खूप दिवसापासून घातलेल्याच नाही आहेत. तर ही एक बांगडी आता मी वाव हां. आणि हे अशा मी बॉक्समध्ये अशा या बांगड्या ठेवत असते बरं का. म्हणजे बाहेरून दिसतात आणि बॉक्स असे रचून ठेवलेले असतात कप्प्यामध्ये. हे 5-5, 10-10 रुपयाला असे हे बॉक्स मिळतात. तर असे डझन 2 डझन आणून ठेवलेले आहेत मी. आणि अशी ही ज्वेलरी मी अरेंज करत असते. कारण की एक लक्षात घ्या की ह्याला हा बॉक्स आलेला आहे, पण सगळ्याच बांगड्यांना काही बॉक्स येतो असं नाही. तर म्हणून मग मी असे हे बॉक्स विकत आणलेले आहेत. सेलची दुकानं असतात ना ते, तर तिथून. तर ह्या बांगड्या, हे गळ्यातलं आणि हे कानातलं. आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की लाईट मेकअप काहीतरी मी करत असते. तर मी तो तसा लाईट मेकअप केलेला आहे. तर मी अशी आठवड्यातनं 2 वेळेला पेन्सिल फिरवते. तर ही अशी ही पेन्सिलही मी फिरवलेली आहे आज. ही लिपस्टिक मी लावत असते. लिपस्टिक आहे का लिप बाम आहे कुणास ठाऊक. त्या दुकानदारांनी मला क्रेझी लिप्स म्हणून याच्यावर लिहिलेलं आहे, बाकी काहीही लिहिलेलं नाही आहे. पिंक लिप्स, म्हणजे मला असं पिंकिश पाहिजे होतं. आणि ही ॲक्च्युली ह्यानं नुसता असा पिंकिश कलर येतो. आणि ही अशी ही लिपस्टिक ह्यानं खूप जास्त रेड होतं. तर मी ती आता लावून झालेली आहे. तर अशी ही नुसती हलकी लिपस्टिक मी लावली. आणि मी या साध्याच लिपस्टिक लावत असते. आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे मला असं सिंदूर लावायला खूप आवडतं. मी अगदी हलका सिंदूर लावलेला आहे आज. तर मला हा असा हलका सिंदूर लावायला खूप आवडतो. मग तुम्ही म्हणाल की मॅडम दरवेळेलाच काय हे सर्व दाखवता आणि हे सर्व सांगता, तर कसं आपण आवरलं पाहिजे पटकन हे मला सांगायचं होतं आणि म्हणून मी सांगितलं. खूप उकडतं आहे, खूप उकडतं आहे. तर मी ह्या आणि ही अशी मी हेल्थ ड्रिंक्स घरात आणून ठेवत असते. नाव प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळं असू शकतो. तर ह्या बाटल्या आहेत 40 बाटल्यांना 170 रुपये आणि ह्या 24 बाटल्यांना 170 रुपये. बरं वाटलं जरासं. असं थोडंसं प्यायला जरा बरं वाटतं. खूपच डार्क लागली का लिपस्टिक. बरं असू दे घ्या. तुम्ही नाहीतरी म्हणताच की मॅडम तुम्ही फारच कसं तरी बसता. तर ठीक आहे असू दे. तर आज मला एक सांगायचं होतं, मुलांना शिस्त या विषयावरती मला आज थोडंसं बोलायचं आहे. तर अर्थात जेव्हा आपण मुलांना शिस्त कशी लावायची, मग तुम्ही म्हणाल की हा आता आज मुलांच्यासाठी आहे पालकांच्यासाठी आहे का, तर नाही. शिस्त ही घरातल्या प्रत्येकालाच असते आणि प्रत्येक घरातली शिस्त ही वेगळी असते. म्हणजे असं काही हे नसतं की शाळेमध्ये कसं टाईम टेबल असतं, तसं घरामध्ये प्रत्येकाच्या घरामधलं टाईम टेबल वेगळं असतं. प्रत्येकाच्या घरातलं म्हणजे अगदी एका कुटुंबामधली असली तरी प्रत्येक फॅमिलीचं टाईम टेबल हे वेगळं असतं.
सकाळी म्हणजे उठण्याचं टाईमटेबल, सकाळी कोणी सकाळी काका मामा असतील घरामध्ये, काका आत्या वगैरे असतील सगळेजणं, तर एक काका सकाळी वेगळ्या वेळेला उठत असतील, दुसरे वेगळ्या वेळेला उठत असतील. हल्ली काय एकत्र कुटुंब नाही आहे, पण अगदी मी तुम्हाला हेही सांगते की समजा आई वडील 2 मुलं असं कुटुंब आहे, तर आई वडील हे वेगळ्या वेळेला उठत असतील, आई काम करते, तिच्या पद्धतीने ती कामं करत असते, नंतर कामाला मावशी येतात, त्यावेळेला जी काय कामं होतात ती कामं होतात. ह्याला सगळ्याला म्हणायचं शिस्त, म्हणजे रुटीन, ह्यालाच मी म्हणेन शिस्त बरं का. आणि ते रुटीन राखणं ह्याला म्हणायचं शिस्त लावणं. आपण स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. आपण फक्त मुलांच्या शिस्तीबद्दल बोलत असतो. मुलांना शिस्त कशी लावायची? शिस्त लावायची म्हणजे काय की सगळं नुसतं टाईम टेबलप्रमाणे, डिसिप्लिन म्हणजे शिस्त, डिसिप्लिन्ड राहायला पाहिजे. तर प्रत्येक व्यक्तीनंच डिसिप्लिन्ड राहायला पाहिजे ना. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची, आणि प्रत्येक व्यक्तीची शिस्त वेगळी असते बरं का. तुम्हाला अगदी साधं सांगते, माझे मिस्टर सकाळी खूप लवकर उठतात, पहाटे 5ला वगैरे उठतील, वॉकिंग वगैरे करतील. मी नाही, मला माझ्या वेळेला, नंतर मी त्यांच्यानंतर 2 तासांनी उठते. पण म्हणजे असं नाही आहे की पहाटे 5 वाजता उठणारी व्यक्ती ही शिस्तीची आहे आणि 7-7:30 वाजता उठणारी व्यक्ती ही शिस्तीची नाही, असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक व्यक्तीची शिस्त वेगळी असते. प्रत्येक घरातली शिस्त वेगळी असते. म्हणजे माझ्या घरातली शिस्त जी असते ती माझ्या मुलाच्या घरात असणार नाही, माझ्या सुनेच्या घरात असणार नाही. मी माझ्या आईवडिलांच्या घरातली शिस्त आणत नसते. प्रत्येक व्यक्तीची शिस्त वेगळी, प्रत्येक कुटुंबाची शिस्त वेगळी. आणि म्हणून जेव्हा असा प्रश्न उद्भवतो की मुलांना शिस्त लावायची आणि नाहीतर मुलं हट्टी होतात, हा जेव्हा प्रश्न येतो शिस्तीबद्दलचा, त्यावेळेला मला असं वाटतं की मुलांना शिस्त लावायची म्हणजे काय लावायचं, काय करायचं काय? म्हणजे त्यांनी सकाळी, मुलं तर प्रत्येक मुलं सकाळी उठतात, शाळेला जातात. मग आया म्हणत असतात सकाळी लवकर उठा रे, लवकर उठा रे, अंघोळ करा रे, ब्रश करा रे. मग त्यात माझा एक नातू आहे, तो व्यवस्थित वॉश बेसिनजवळ उभं राहून ब्रश करतो. एक नातू जरा घरभर हिंडत ब्रश करतो. मग मी लगेच म्हणते, घरभर हिंडायचं नाही, तिथं उभं राहायचं, वॉश बेसिनजवळ उभं राहूनच दात घासायचे. म्हणजे ही शिस्त झाली माझी. पण त्याच्या घरामध्ये कदाचित त्याचे वडील, माझ्या नातवाचे वडील हिंडत हिंडत दात घासत असतील, काय माहिती. कारण की आजकालची मुलं आणि आमच्यामध्ये जवळजवळ 2 पिढ्यांचं अंतर आहे, 2 तपांचं अंतर आहे. तर कारण की मी 25 वर्षाची झाले तेव्हा मला मूल झालं ना, त्यामुळे 2 तपांचं अंतर आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाची शिस्त कशी सेम असू शकेल. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक घराघरातली शिस्त ही वेगळी आहे. त्यामुळे मी कसं सांगणार किंवा आपण कसं बोलणार मुलांच्या शिस्तीबद्दल? आपण नाहीच बोलू शकत. मुलांनी सकाळी उठायचं, शाळेला जायचं. मग आपल्याला काय वाटतं, मुलं सारखा TV बघतात म्हणजे त्यांना शिस्त नाही आहे. अहो, तुमच्या घरामधली आजकाल प्रत्येक व्यक्ती मोबाईलवर बसलेली आहे. आई वडील लॅपटॉपवर 12-12 तास बसलेले आहेत. घरातली इतरही व्यक्ती सतत मोबाईलवरती आहेत किंवा TV बघत आहेत. आणि आपण जर का मुलांना सांगितलं TV बघणं योग्य नाही, मोबाईलसारखा बघू नये, डोळे खराब होतील, त्यांना कसं पटेल सांगा? तुम्ही कशी शिस्त लावणार मुलांना? कसा नियम शिकवणार? शिस्त म्हणजे नियम आपण असं म्हणूया. तुम्ही मुलांना कसा नियम शिकवणार? म्हणजे मग ती मुलं म्हणतील, मग तुमचे नाही डोळे खराब होत, तुम्ही नाही 12-12 तास. मग त्यांना असं सांगावं लागेल की होय बरोबर आहे, आमच्याही डोळ्यांना त्रास होतो, पण आम्ही काम करतो. आणि जे काम करणं हे खूप आवश्यक आहे आयुष्यामध्ये जगण्यासाठी, सर्वायवलसाठी, किंवा आम्ही ते शिकलेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही ते काम करतो आहे. आणि म्हणून आम्हाला 12-12 तास स्क्रीनवर, लॅपटॉपवर, मोबाईलवर बसावं लागतं. हे आईवडिलांनी मुलांना सांगितलं पाहिजे. मग मुलं काय आता तुम्हाला सांगते, पॅन्डेमिकच्या काळामध्ये, कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळ्या मुलांच्या शाळा ज्या होत्या त्या लॅपटॉपवर चालू होत्या, मोबाईलवर चालू होत्या, ऑनलाईन स्कूल चालू होत्या. मग त्यावेळेला मुलांना आपण कितीतरी तास ऑनलाईन ठेवलं होतं आणि मग त्यांच्या हातात मोबाईल होते.
अभ्यासासाठी जेव्हा ती मुलं मोबाईल वापरत होती तेव्हा त्यांच्या डोळ्यांना त्रास होत नव्हता का? होत होता ना. मग तेव्हा मात्र त्या मुलांना आपण मोबाईल दिले होते. अगदी घरातल्या एकाचा मोबाईल एका मुलाकडं, दुसऱ्याचा मोबाईल दुसऱ्या मुलाकडं, प्रत्येकाच्या हातामध्ये भरपूर वेळ, म्हणजे शाळा त्यांची चालू असायची ऑनलाईन तोपर्यंत तर त्यांच्या हातात मोबाईल असायचाच. एवढंच नव्हे तर त्यांचा घरचा अभ्यास असायचा, मग त्यामुळेही त्यांच्या हातात मोबाईल असायचा. आणि मग त्यानंतर शाळा सुरू झाल्या, फिजिकली शाळा सुरू झाल्या, ऑनलाईन शाळा बंद झाल्या. मग त्यावेळेला लगेच आपण म्हणायला लागलो, ते मोबाईल बंद ठेवा, बाजूला ठेवा, बाजूला ठेवा. मग तेव्हा आता मुलांना लगेचच डोळ्यांना त्रास होतो का? आणि तेव्हा होत नव्हता का? बघा हां, म्हणजे तुम्ही मुलांना काय नियम लावणार आणि कसा नियम लावणार आणि कशी शिस्त लावणार, तुम्हीच मला सांगा. आईवडिलांनी कशी लावायची शिस्त? आणि कारण आईवडील स्वतः मोबाईलवर आहेत, मग आईवडील कसं शिस्तीच्याबद्दल बोलू शकतील? दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगते की शिस्त आपण का लावायला, असं आता प्रत्येकच गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगू शकते, तरी तुम्हीच ह्या सर्व गोष्टी तुमच्या घरातल्या सोबत रिलेट करा की कशी आपण मुलांना शिस्त लावू शकत नाही. मुलांना जसं आपण खोटं बोलू नका म्हणून सांगू शकत नाही, शिकवू शकत नाही, कारण 100 वेळा घरात आपण खोटं बोलत असतो. मोबाईलवर आपण फोन घेतो आणि जे सांगतो की नाही नाही बाबा घरात नाही आहेत, बाहेर गेलेत, बाबा समोरच बसलेले असतात. बघा छोट्या छोट्या गोष्टी, किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि मुलांना आपण कसं सांगायचं की खोटं बोलू नका? किंवा आपण बऱ्याच वेळेला हातामध्ये फोन घेतो आणि मुलांना सांगतो मी नाही आहे म्हणून सांग. मुलांनाच सांगतो आपण की खोटं बोलायला शिकवतो, आणि मग आपण मुलांना खोटं बोलू नये हे कसं शिकवणार सांगा? साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट आजकाल आईवडीलसुद्धा नियम नाही पाळू शकत, कारण की लाईफस्टाईल बदलली. पूर्वीची कशी अशी खूप कमी एक्सपोजर होतं आयुष्यात. कुटुंब, गावं ही लहान होती किंवा त्यांना एक्सपोजर फारसं नव्हतं, जग फारसं बघितलेलं नव्हतं कुणीच. नात्यांचा गुंता नव्हता तेव्हा. आता नाती भरपूर होती पण नात्यांचा गुंता नव्हता. पण आता मात्र तसं नाही आहे. तर मग त्यामुळे तुम्ही मुलांना असंही सांगू शकत नाही खोटं बोलू नये. म्हणजे बघा छोट्या छोट्या गोष्टी, मग तुम्ही म्हणाल की पालकांनी आधी त्या सर्व गोष्टी आचरणात आणाव्यात आणि मग मुलांना सांगाव्यात. साधी गोष्ट, आता आईवडिलांच्यामध्ये पूर्वी कसं होतं भांडणंही होतातच, पूर्वीसुद्धा होत असणारच की. पण पूर्वी आई हा घटक जो होता तो डिपेंडंट होता, अवलंबून होता वडिलांच्यावरती किंवा घरातल्या कर्त्या लोकांच्यावरती. आणि त्यामुळे घरातल्या स्त्रीला फारसं बोलायचा अधिकार नसायचा, कारण की ती डिपेंडंट होती, अवलंबून होती. जी व्यक्ती मिळवते ती व्यक्ती बोलणार ना. त्यामुळे तशी आईवडिलांची भांडणं ही कमी व्हायची, नवरा बायकोंची भांडणं ही कमी दिसायची कमीत कमी. पण आता तसं होत नाही. आता आईवडिलांची भांडणं मुलांच्यासमोर भरपूर होत असतात. आपण असं म्हणूच शकत नाही की आईवडिलांनी मुलांच्यासमोर भांडू नये, घरातल्या गोष्टी मुलांच्यासमोर सांगू नका, होऊच शकत नाही, कारण घरं छोटी आहेत. पूर्वी घरं मोठी होती, त्यामुळे कदाचित हे शक्य होत असेल मुलांच्यासमोर न बोलणं वगैरे. मुलं बाजूला जात असतील, मुलं खेळायला बाहेर जात असतील, मुलांच्याजवळ मुलं भरपूर होती खेळायला, त्यांचं लक्ष आईवडिलांच्याकडे नसायचं किंवा मोठ्यांच्यात नसायचं. आता चौकोनी कुटुंब, आईवडील 2 मुलं, आणि ते असे फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असतात, कुठे बाहेर जात नसतात. त्यामुळे त्या 4 घटकांमध्ये काय चाललं आहे हे एकमेकाला प्रत्येकाला माहीत असतंच ना. तुम्ही जरी मुलांना म्हटलं की तुम्ही त्या खोलीत जाऊन बसा, तुम्ही अभ्यास करा जावा, आम्हाला इथं बसून टी व्ही बघायचा आहे, किंवा आईवडिलांचं भांडण काहीतरी चालू आहे, मुलं लगेच धावत धावत येतात, काय चाललं आहे ह्यांच्यात बोलणं. मग आपण म्हणतो जा तुम्ही तिकडे बसा, जा तुम्ही ऐकू नका, मोठ्यांच्या गप्पा ऐकू नये. किंवा आई फोनवर बोलत असते किंवा बाबा कुणाशी तरी बोलत असतात जोरात तावातावात, मुलं लगेच जवळ जाऊन उभं राहतात कुणाचं काय चाललं आहे ऐकायला. मग लगेच आई किंवा बाबा जे फोनवर बोलत असतात, तुम्ही अजिबात ऐकू नका, बाहेर जायचं, मुलांनी ऐकायचे नाही मोठ्यांचे फोन, असं तुम्ही सांगता. घरात माणसंच कमी आहेत, त्यांना एंटरटेनमेंट नाही आहे, ते एंटरटेनमेंट म्हणून ऐकायला आलेले असतात, मनोरंजन म्हणून, काय चाललं आहे काय यांचा म्हणून ते ऐकायला आलेले असतात. आणि त्यावेळेला काहीतरी इतर विषय असले आईवडिलांचे
एकमेकांशीच नव्हे, इतरही फोनवर बोलताना वगैरे. तर मग अशा वेळेला लगेचच मुलांना म्हटलं जातं, फोन ऐकू नका, फोन ऐकायचे नाहीत, लक्ष घालायचं नाही. किंवा आईवडील भांडतायत, मुलं अगदी कान देऊन ऐकत असतात, काय चाललं आहे ह्या दोघांच्यात म्हणून. आणि त्यावेळेला आईवडील सहज म्हणतात, तुमचं काय इकडे लक्ष आहे, तुम्ही कशाला आमच्यात लक्ष घालताय, तुमचं तुम्ही अभ्यास करा, तुम्ही त्या खोलीत जाऊन टी व्ही बघा, किंवा त्या खोलीत तुम्ही जाऊन तुमचं तुम्ही खेळा, असं आईवडील म्हणतात. पण मुलांना ती एंटरटेनमेंट आहे, काय चाललं आहे, चौकस बुद्धी आहे, त्या दोघांच्यात काय चाललं आहे हे त्यांना ऐकायचं आहे. त्याच्याबद्दल त्यांना रिझल्ट्स काय आहेत ह्याच्याबद्दल त्यांना काही देणं घेणं नसतं, परिणाम ते काय होणार आहेत हेही देणं घेणं नसतं, किंवा काय प्रसंग आहे हेही त्याच्याशी त्यांना देणं घेणं नसतं, किंवा खूप सारं आयुष्यामध्ये त्यांच्या मनावर त्याचा खूप भांडणाचा परिणाम होणार आहे असंही काहीही नसतं. तुम्ही म्हणाल की नाही, आईवडिलांनी मुलांच्या समोर भांडू नये, विषय बोलू नयेत. मी तुम्हाला एक सांगते, साधी गोष्ट तुम्हाला सांगते. आपल्याला असं वाटतं मुलांना परिणाम होईल, मुलांना परिणाम होईल. मी खूप सारे भांडखोर आणि टॉक्सिक आईवडील बघितलेले आहेत. म्हणजे टॉक्सिक म्हणजे की ज्यांच्यामुळे खरंच घरामध्ये इतके प्रॉब्लेम्स होतात की जे मुलांच्या समोर बोलले गेले नाही पाहिजेत. हे आता न बोलले गेलेले कुठलेच नाही आहेत. पूर्वी कुठले की सेक्सबद्दल बोलू नये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनांबद्दल बोलू नये, की वडील असे दारू पीत घरामध्ये बसलेले आहेत, हे योग्य नाही. पण आजकाल सिरियलमध्ये सगळं दाखवत असतात, वडीलही काही वेळेला बऱ्याच वेळेला दारू पिऊन घरी येत असतात. काही वेळेला त्यांना व्यसन म्हणून नाही, पण पार्टीजमध्ये वगैरे त्यांनी घेतलेली असते, मग त्यामुळे ते घरी येत असतात, मुलं बघत असतात. मग ह्या सर्व गोष्टी टाळल्या कशा जाणार? किंवा काही गोष्टी पूर्वी कसं ह्या गोष्टी घरामधल्या मोठ्यांच्या ज्या आकर्षणाच्या गोष्टी आहेत स्त्री पुरुषांच्या, त्या मुलांनी बघू नयेत. शारीरिक काही ॲक्टिव्हिटी असेल, फिजिकल काही गोष्टी असतील तर त्या मुलांनी बघू नयेत असं वाटायचं. पण जरी घरातल्या व्यक्तींचं मुलांनी बघितलं नाही तरी त्यांना सोशल मीडियावर बघण्यासाठी भरपूर आहे. आणि मुद्दाम त्याच्यासाठी त्यांनी मोबाईल बघायला पाहिजे असं नाही. कुठली एखादी सिरियल लावा, त्यामध्ये काहीही चालू असतं. कुठलाही एखादी फिल्म बघायला जा, तिथेही काही चालू असतो. तर मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मुलांनी बघितलेल्या आहेत. म्हणून आपण आता या गोष्टीवर मुलांनी बोलू नये, बघू नये म्हणण्यापेक्षा याचं ज्ञान योग्य पद्धतीने आपण द्यायला पाहिजे. तर म्हणजेच आपण शिस्तवरून बोलत होतो, तर घरातली शिस्त कशाने मोडते, तर ह्या सर्व गोष्टींनी मोडते. आईवडिलांच्या भांडणांनी मोडते, किंवा आईवडील त्यांना योग्य शिस्त लावू शकत नाहीत वगैरे वगैरे, आपण अशा ह्या गोष्टी बोलतो. पण आताची लाईफस्टाईल पूर्ण बदललेली आहे, आपण असं म्हणू शकत नाही. आणि कुठले आईवडील मुलांवरती वाईट संस्कार करतील, कारण शिस्त जी असते ना ती आपल्याला असं वाटतं की शिस्तीनं राहिलं तर योग्य संस्कार होतील असं वाटतं. पण असं काही नाही आहे. आयुष्य बदलत असतं, तुम्हाला मी एक सांगते, परिस्थिती बदलत असते. आणि मुख्य म्हणजे आता पूर्वीच्या काळी जोपर्यंत आम्ही घरामध्ये होतो, म्हणजे घरात होतो तोपर्यंत सगळं अगदी शिस्तबद्धरित्या होतं. त्यानंतर आम्ही जेव्हा हॉस्टेलला गेलो, ती शिस्त जी होती ती मेंटेन केली गेली नाही. कारण जातच नाही ना, संध्याकाळी नाही तर रोज आम्ही देवासमोर उभं राहायचं, पुन्हा हे म्हणजे म्हणायचं जे काय म्हणायचं ते, सकाळी उठल्यावरती सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायच्या. म्हणजे ह्या शिस्तीच्या आपल्याला असं वाटतं की संस्कार शिस्त म्हणजे हेच. पण तसं आम्ही जेव्हा हॉस्टेलला राहायला गेलो त्यावेळेला त्या पद्धतीने वागलं जातच नव्हतं ना. तर मला हेच म्हणायचं आहे की म्हणून काय आम्ही बेशिस्त होतो असा त्याचा अर्थ होत नाही, किंवा म्हणून आमच्यावर काही संस्कार नाहीत असे सुद्धा तो अर्थ होत नाही. तर त्यामुळे काळानुसार या सर्व गोष्टी सतत बदलत असतात, जीवनाचे नियम सतत बदलत असतात. हे जे संस्कार वगैरे आहेत ना, ह्यासुद्धा गोष्टी सतत बदलत असतात. आईवडील नेहमी मुलांना चांगल्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असतात, कायम चांगल्या गोष्टी. आणि मी तुम्हाला सांगते की जरी तुम्ही आईवडिलांनी काही 4 गोष्टी मुलांना सगळ्या चांगल्या सांगायचा प्रयत्न केला, किंवा घरामध्ये आईवडिलांची सारखी भांडणं होत आहेत, काही असेल. कारण की आजकाल हे बघा, आईवडिलांची भांडणं ही अगदी कॉमन गोष्ट आहे आणि अपरिहार्य आहे, हे अनअवॉइडेबल आहे.
कारण की पूर्वी एक व्यक्ती ही कमी असायची आणि म्हणून दुसऱ्या व्यक्तीचं ऐकायची. आता हे शक्य नाही. आईवडिलांची, नवरा बायकोंची भांडणंही होणारच. 20व्या शतकामध्ये तुम्ही असं म्हणूच शकत नाही की नवरा बायकोंनी भांडू नये, नवरा बायको भांडत नाहीत, त्यूं. आमच्या काळातले कदाचित काही नवरा बायको भांडत नसतील, म्हणजे जे आता 60ला आहेत ते, पण तसं काही नाही आहे. आमच्याही वेळेला स्वातंत्र्य, स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांचे विचार प्रगल्भ झाले होते, शिक्षण घेतलं होतं आणि त्यामुळे अर्थातच स्वतःचे विचार निर्माण झाले होते. आणि जेव्हा स्वतःचे विचार, स्वतःचं स्वातंत्र्य हे जेव्हा उपभोगायला स्त्रीने सुरुवात केली, त्यावेळेला भांडणं ही होणारच. कोण कोणाचं कशाला ऐकेल. तर त्यामुळे पूर्वीचे जे आत्ताच्या जे 70-75मध्ये असतील, त्यामध्ये गुण्यागोविंदानी नांदणारे तुम्हाला नवरा बायको दिसतील कदाचित. पण 60तले सुद्धा आत्ता जे आहेत ते सुद्धा नवरा बायको मी अजिबात 1% चुकून कुठेतरी सापडलं तर सापडेल की जे प्रचंड नवरा बायको प्रेमाने राहत आहेत, गुण्यागोविंदाने राहत आहेत. हे 1% असेल आणि 99% मात्र असणारच नाही. कारण की प्रगल्भता आली शिक्षणाने, विचारांची मॅच्युरिटी आली, विचार करायला स्त्रियाही शिकल्या, पुरुषही शिकले, स्त्रिया बाहेर पडल्या. आणि जेव्हा आपल्यालाही चांगल्या वाईट गोष्टी कळायला लागल्या, त्यावेळेला आपणही आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींच्यावरून आपण वाद घालायला लागलो, भांडणं व्हायला लागली. त्यामुळे नवरा बायकोमध्ये होणारी भांडणं ही नॉर्मल गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल नाही खूप वाईट गोष्ट नाही, ह्या गोष्टी जर का मुलांच्या समोर घडल्या, नको त्या गोष्टी बोलल्या गेल्या तर मुलांच्यावर वाईट परिणाम होतात, म्हणून नवरा बायकोनी भांडावं, ते सुद्धा मुलांच्यासमोर भांडू नये, घरातले प्रॉब्लेम्स मुलांसमोर डिस्कस करू नयेत वगैरे वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला एक सांगू, जसं चांगल्या गोष्टी मुलं घरामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी होत असतात, पण मुलं सगळ्यात चांगल्या गोष्टी घेतात असं नाही. तसंच घरात ज्या काही वाईट गोष्टी होतात त्या सर्वच ते घेतात असं नाही. साधी गोष्ट आहे, समजा आता एवढी एक कुंडी आहे, कुंडीमध्ये तुम्ही काही बिया लावलेल्या आहेत. सगळेच अंकुर फुटत नाहीत, सगळ्यालाच अंकुर फुटत नाही. काहीला अंकुर फुटतो, बियांना पाणी घालता, तुम्ही खत घालता, काहींना अंकुर फुटतो, काहींना अंकुर फुटत नाही. काही बियांना अंकुर फुटत नाही, काही धान्याला अंकुर फुटत नाही, काहीला फुटतो. म्हणजे ते जे काही पाणी घातलेलं आहे ते घेऊन फुलायचं काम जे आहे ते प्रत्येक बीनं केलेलं नाही आहे, त्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण खूप सारा शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो मुलांना, पण आपणच आपली प्रत्येकाची शिस्त वेगळी आहे, आपले प्रत्येकाचे जीवनाचे नियम वेगळे आहेत, घरातले प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत, नवरा बायकोंचे वेगळे आहेत, आजी आजोबांचे जीवनाचे नियम वेगळे आहेत, जगण्याचे नियम वेगळे आहेत, उठण्या बसण्याचे नियम वेगळे आहेत, खाण्याचे नियम वेगळे आहेत, गप्पा मारण्याचे नियम वेगळे आहेत, विषय वेगळे आहेत, स्वभाव वेगळे आहेत. त्यामुळे या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. त्यामुळे तुम्ही मुलांना काय शिस्त लावणार, मला तुम्हीच उत्तर द्या. काय तुम्ही मुलांना सांगणार? स्वतः जर का काही गोष्टी तुम्ही, आणि असं नाही आहे की तुम्ही नेहमीच त्या गोष्टी पाळू नाही शकत ना, की जर का तुम्हाला मुलांना सांगायचं असेल की तुम्ही उलट बोलायचं नाही, तुम्ही उलट बोलायचं नाही, हे मुलांना सांगण्यासाठी तुम्ही घरात उलट कधीच बोलणार नाही का? असं नाही होऊ शकत. कधी बायको नवऱ्याला उलट बोलते, कधी नवरा बायकोला उलट बोलतो, ह्या गोष्टी होतात. आणि आजूबाजूचे सुद्धा खूप सारे घटक असतात, हे सारं मुलं बघत असतात बाहेर आणि ते त्यांना कळत असतं, त्यांच्यावर ते आपोआप जे काही बाजूबाजूला घडत असतं त्याचे परिणाम त्यांच्या मनावरती आपोआप होत असतात. शाळेतले परिणाम होत असतात, त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या भोवती आजूबाजूला असतात, त्यांच्या विचारांचे परिणाम त्यांच्यावर होत असतात, त्यांच्या नातेवाईकांच्या बोलण्याचे वगैरे परिणाम त्यांच्यावर होत असतात, सोशल मीडियाचा त्यांच्यावरती परिणाम होत असतो. म्हणजे शिस्त लावणं हे फक्त
आपलं काम नाही किंवा आपण लावूच शकत नाही. आपण मुलांच्या जीवनाला शिस्त लावू शकत नाही, नियम लावू शकत नाही. आपण आपल्याकडून जास्तीत जास्त चांगला द्यायचा प्रयत्न करायचा. अगदी तुम्हाला मी गोष्ट साधं सांगते की जेव्हा मी आई म्हणून एक माझ्या मुलाची आई होती, आई तर अजून पण आहेच, पण त्यावेळेला जेव्हा मूल माझं लहान होतं आणि मला असं मी अशी भारलेली होते ना, माझ्या मुलांवर संस्कार करायचे, शिस्त लावायची आहे वगैरे वगैरे वगैरे. तो असा एक विशिष्ट टेम्पो येतो आपल्याला, आपण त्या भूमिकेमध्ये जातो, हिटलरच्याच भूमिकेत जातो आपण चक्क. आणि त्या मुलांना आपण असं गुलाम समजून वागवायला लागतो की तुम्ही असं वागलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ती आपली जणू काहीतरी प्रॉपर्टी आहे आणि त्यांनी ती तशीच वागलं पाहिजे. म्हणजे आपण त्यांच्यावरती हक्क दाखवायला लागतो. तर तिथंच आपलं सगळं चुकायला लागतं. मीही ह्या चुका केलेल्या आहेत, भरपूर चुका केलेल्या आहेत, मी असं नाही म्हणत. पण हळूहळू मी जेव्हा आजी या सदरामध्ये गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की कशासाठी मी हा सगळा अट्टहास केला, कशासाठी सगळा अट्टहास केला. मुलाला बोलले, सारखी मुलाला मारलं सुद्धा. तेव्हा पद्धतच होती, भदाभदा एखाद दुसरा घालायचं, धपाटागत पद्धतच होती तेव्हा. आता नाही आहे पद्धती. तर तेव्हा ते सगळं होतंच, पण ते सगळं आपल्याला असं वाटायचं आम्ही आमच्या मुलांच्या चांगल्यासाठी करतो, मुलांच्या चांगल्यासाठी करतो असं वाटायचं. आणि आता जेव्हा मुलंसुद्धा आमची 40शीला आली आणि आम्ही जेव्हा मागं वळून बघतो त्यावेळेला मला असं वाटतं, नाही मी हे असं नाही शिकवलेलं त्याला, हा वेगळाच घडला आहे. कितीतरी चांगले बदल मुलांच्यामध्ये घडलेले आहेत की मला असं वाटतं, काही वेळेला असं वाटतं अरे बापरे, मुलं अशी रिॲक्ट होत आहेत, मुलं मोठी झाली आपली. आपण काही वेळेला म्हणतो मुलं मोठी झाली, म्हणजे आपल्याला अनएक्सपेक्टेड ती रिॲक्ट होतात. म्हणजे बरेच सारे गोष्टी आपण त्यांना शिकवलेल्या नसतात, तेही ते शिकतात आणि त्या पद्धतीने ते रिॲक्ट होतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपली मुलं मोठी झाली. काही वेळेला आपल्याला मला आता असं वाटतं की मी जेव्हा माझ्या नातवंडांच्याकडे बघते आणि माझा मुलगा, माझी सून, माझे जावई, माझे मुली जेव्हा आपल्या मुलांना वाढवताना ओरडतात, बोलतात, करतात, मारतात किंवा खूप त्रास करून घेतात, तो असंच वागतो तर तसंच वागतात मुली अशाच वागतायत, उलटच उत्तरं देतात, उर्मटासारखं बोलतात, उद्धटासारखं बोलतात, ऐकत नाहीत. आम्ही जरी नाही मुलांना पैसे दिले तरी आजी आजोबांच्याकडनं घेतात, त्यांना हव्या असलेल्या वस्तू आणतात. असं हे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यावेळेला जेव्हा ही पिढी म्हणजे त्या मुलांचे आईवडील, आमच्या नातवंडांचे आईवडील जेव्हा त्रास करून घेतात त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की कशाला हा वृथा त्रास करून घेत आहे, काही उपयोग नाही याचा. मुलं तशीच घडणार आहेत जसं जग त्यांना घडवतं आहे किंवा जगात जे काही सगळं बघतायत ते बघतात. आणि मुलं शहाणी असतात, प्रत्येकाचा मेंदू हा हुशार असतो, प्रत्येकाला जगायचं कसं ही आतून इच्छा असते, परिस्थितीवर मात कशी करायची हे प्रत्येकाला आतून ती एक विशिष्ट सुप्त इच्छा असते, इन्स्टिक्ट असतं की ज्यामुळे प्रत्येकजण एखाद्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा बाहेर पडून जातो, त्याला शिकवावं लागत नाही. तर म्हणून मी तुम्हाला म्हणेन की हे प्रत्येकाला, मग आपण त्याला म्हणतो उपजत वगैरे काही नाही आहे. ते आयुष्यात आजूबाजूला जे काही घडत आहे ते सगळं ग्रहण करतो मेंदू आणि त्याप्रमाणे रिॲक्ट होतो. आणि तुम्ही त्याच्यासाठी मुद्दाम शिस्त लावा, नियम लावा, काहीही फरक पडत नाही मुलांना. मग तुम्ही म्हणाल मुलांना असं सोडून द्यायचं काय वाऱ्यावर? आपण कशाला वाऱ्यावर सोडून देऊ? आपण वेळेनुसार त्याला शाळेत घालणार, कॉलेजला पाठवणार. आपण आपल्याकडनं सगळी जास्तीत जास्त होईल तेवढी आपण त्यांना मोठं करण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार. आपण करणारच ना एक आईवडील म्हणून, आणि ते प्रत्येकजणच करतो. पण त्यासाठी आपण जो त्रास करून घेतो, मुलांना शिस्त कशी लावायची, ट्युशनला घालायचं, ह्याला घालायचं, त्यांना पूर्ण एंगेज ठेवायचं, काहीही फायदा होत नाही. ज्या ठिकाणी प्रचंड बंधनं घातलेली असतात मुलांवरती, ती ज्या वेळेला बहुतेक सगळीजणं उच्च शिक्षणासाठी बाहेर जातातच, 12वी नंतर सगळीजणं गाव सोडून बाहेर जातात, आणि त्यावेळेला तिथे त्यांच्यावरती बंधन घालायला, नियम घालायला, ओरडायला, बोलायला कोणीही नसतं. आणि त्यावेळेला ते
तरीसुद्धा सगळीजणं बिघडत नाहीत आणि बिघडलेलीसुद्धा पुन्हा घडतात. बिघडलेलीसुद्धा पुन्हा घडतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कसं जगायचं हे आतून ज्ञान असतं. प्रत्येक मेंदूला माहीत असतं सर्व्हाइव्ह कसं व्हायचं, जगायचं कसं. तर यासाठी मी तुम्हाला आज एकच सांगेन की खूप सारे मी आजकाल बघत असते सगळीकडे. आता मी हे का बोलले मी तुम्हाला सांगते, हा विषयही मला आज का घ्यावासा वाटला. तर आता मुलांच्या शाळा संपलेल्या आहेत, सगळीकडे शिबिरं चालू आहेत, मुलांना शिस्त लावण्यासाठी शिबिरं चालू आहेत. जरूर घाला, जरूर घाला, काही हरकत नाही. मुलांना शिबिरामध्ये तुम्ही एंगेज करून ठेवा. नवनवीन गोष्टी ते शिकत असतात. शिबिरांमध्ये मुलांमध्ये राहतात, त्यांना बऱ्याच साऱ्या गोष्टी बघायला मिळतात, शिकायला मिळतात, ऐकायला मिळतात. काहीच हरकत नाही, घाला. पण शिस्त लावण्यासाठी म्हणून आईवडील जे पराकोटीचा त्रास करून घेतात तो त्रास करून घेऊ नका. आणि आपण आईवडिलांनाही खूप सारा दोष देत असतो की हे आईवडीलच असे आहेत, ते वडीलच तसले आहेत, वडील व्यसनीच आहेत, वडील असलेच आहेत, आईच तसली आहे आणि म्हणून त्यांची मुलं अशी झाली. असंही जे आपण आईवडिलांना सारखं बोलत असतो तेही चुकीचं आहे. कारण खूप प्रतिकूल म्हणजे खूप ह्याच्यातनं आलेली मुलं म्हणजे वाईट परिस्थितीमधनं आलेली मुलं पण खूप सारी चांगली झालेली बघितलेली आहेत. जे अगदी व्यसनी बापाची मुलंसुद्धा खूप चांगली झालेली बघितलेली आहेत. आणि ज्यांच्या घरात सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही त्यांची मुलं व्यसनी झालेली बघितलेली आहेत. तर त्यामुळे हा विषय किंवा हा विचार अजिबात करू नका. स्वतःला टॉर्चर करून घेऊ नका. आई बापांनो, तुम्ही स्वतःला टॉर्चर करून घेऊ नका की मुलांना शिस्त लावायची, मुलांना नियम घालायचे. कारण की आपण स्वतःवरती नियम घालू शकत नाही, शिस्त लावू शकत नाही स्वतःच्या जीवनाला. कारण परिस्थितीनुसार प्रत्येकाला बदलावं लागतं. जगातली परिस्थिती सगळी बदललेली आहे. आणि एक लक्षात घ्या, समजा तुम्ही व्यसनं केलीत तर त्याचा परिणाम तुमच्यावरच होणार आहे, तुमच्या शरीरावर होणार आहे, तुमच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. तुम्ही नवरा बायको भांडलात तर तुमच्यामुळे तुमच्या दोघांच्या रिलेशनवर त्याचा परिणाम होणार आहे. मुलांची मुलं वाढून जातात, मुलं थांबत नाहीत त्या ठिकाणी. आईवडिलांचं भांडण बघतात, एंटरटेनमेंट म्हणून बघतात, सोडून देतात. त्यांचं जग पडलेलं आहे पुढे आयुष्यामध्ये. तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा जो परिणाम असतो तो प्रत्येक व्यक्तीच भोगत असते. वडिलांचा परिणाम वडीलच भोगत असतात, आईचा परिणाम आईच भोगत असते. चांगल्या आणि वाईटाचे परिणाम प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येकजणच भोगत असते. म्हणजे प्रत्येकाचं शिस्त, नियम हे जे आहेत ते त्या सगळ्यांचे परिणाम प्रत्येकजण वैयक्तिक भोगत असतो, कधी फायद्याच्या रूपाने तर कधी तोट्याच्या रूपाने. त्यामुळे शिस्त, नियम वगैरे वगैरे गोष्टींच्यासाठी खूप जास्त डोक्याला त्रास करून घेण्यापेक्षा आजचा आपला वर्तमान काळ जो आहे तो हेल्दी करा, चांगला करा, जेणेकरून आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते खूप जास्त प्रतिकूल नसेल, वाईट नसेल. एवढंच बघा. आईवडिलांची भांडणं तर होणारच, घरं लहान आहेत, पण तरीसुद्धा कमीत कमी आणि मुलांना या सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत, या मताची मी आहे. आईवडिलांची भांडणं कळली पाहिजेत, त्यांचे विषय कळले पाहिजेत, घरातली आर्थिक विवंचना कळली पाहिजेत, घरातले प्रॉब्लेम्स कळले पाहिजेत. आणि तुम्हाला मी हेही सांगते की बऱ्याच वेळेला आईवडिलांची भांडणं ही बऱ्याच वेळेला त्यांच्या रात्रीच्या प्रॉब्लेमवरून असतात. ह्याही गोष्टी मुलांना कळत असतात. मुलांना याही गोष्टी कळत असतात, मुलं ऐकत असतात, उलट जास्त कान देऊन ऐकत असतात त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे एवढं भान ठेवलं पाहिजे. पण मुलांना ह्या सर्व गोष्टी माहीत असतात. माहीत नसल्या तर ते शाळेमध्ये माहीत करून घेतात, कधी मित्रांच्याकडून, काही वेळेला कुणाकडून तरी. तर त्यामुळे शिस्त, नियम हे प्रत्येकाचे वेगळे असू शकतात, वेगळेच असतात. सगळ्यांनी फक्त योग्य रीतीने जगा, वर्तमान काळात जगा, वर्तमान काळ चांगला घालवा, म्हणजे तुमचा भूतकाळ चांगला होईल. भविष्यकाळ आपल्या हातात नाहीच आहे, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते. त्यामुळे जास्तीत जास्त आनंदी राहायचा प्रयत्न करा. तुमची एक टीम आहे, नवरा बायको मुलं अशी एक टीम आहे, त्याच्यात कधी आजी आजोबा असतात. हे जेव्हा घटक सगळेजण एकमेकांना भेटतात त्यावेळेला आनंद निर्माण करायचा प्रयत्न करा. म्हणजेच तुमचा वर्तमान काळ आनंदी असेल तर भूतकाळ तुमचा खूप चांगला जाईल.
आणि आयुष्यामध्ये मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की निगेटिव्हिटी म्हणजे काय असते. तर नको असलेल्या आठवणी आयुष्यामध्ये जर असतील तर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी साठते, आणि हव्या असलेल्या आठवणी तुमच्या आसपास असतील तर ती पॉझिटिव्हिटी असते. तर बघा तुम्हाला काय निर्माण करायचं आहे, पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आहे का निगेटिव्ह ऑरा निर्माण करायचा आहे, तुमचं तुम्ही ठरवा. मला तर असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण केल्या पाहिजेत, बरोबर.